नमस्कार. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एसके ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आज आपण फिजिक्समधील एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत. दॅट इज द रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. त्याला मराठीमध्ये आपण ध्वनीचं परावर्तन सुद्धा म्हणतो. मित्रांनो, कधी तुम्ही डोंगरात किंवा एखाद्या रिकाम्या हॉलमध्ये जोरात ओरडलात का आणि आवाज परत आला आहे? ओके, असं घडतंय का? चला तर मग या मागचा आपण सायन्स एकदम सोप्या भाषेमध्ये आज आपण डिस्कस करूया. सो मित्रांनो, हे घडतं रिफ्लेक्शन ऑफ साऊंडमुळे. आणि मग रिफ्लेक्शन ऑफ साऊंड म्हणजे काय? तर इथे तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल बघा. जेव्हा साऊंड वेव्हज एखाद्या ऑब्स्टॅकल्स वरती किंवा एखाद्या सरफेस वरती इन्सिडेंट होतात आणि ते रिफ्लेक्ट होतात. ओके, जेव्हा ते मूळ दिशेने परततात त्या प्रक्रियेला मित्रांनो आपण रिफ्लेक्शन ऑफ साऊंड म्हणतो. सो आता रिफ्लेक्शन ऑफ साऊंड कधी घडतं मित्रांनो? जर साऊंड वेव्हची वेव्हलेंथ, ओके, आपल्याला माहिती आहे साऊंड वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतात आणि त्याची वेव्हलेंथ ही जर सरफेसपेक्षा किंवा जे काही ऑब्स्टॅकल आहे आपला त्याच्या सरफेसच्या वेव्हलेंथपेक्षा लहान असेल तर तिथं रिफ्लेक्शन घडतं मित्रांनो. ओके, या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की एक इन्सिडेंट साऊंड वेव्ह येते आणि एका सरफेस वरती ते इन्सिडेंट होऊन परत रिफ्लेक्ट होतीये. म्हणजे या वेव्हची वेव्हलेंथ जी असणार आहे ती या सरफेसच्या वेव्हलेंथपेक्षा लहान असणार आहे. जर असं घडलं तर रिफ्लेक्शन ऑफ साऊंड घडतं. इथे बघा तेच दिलेलं आहे आपण, दिस ऑकर्स व्हेन वेव्हलेंथ ऑफ साऊंड इज स्मॉलर दॅन द सरफेस ऑफ अन ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल म्हणजे ऑब्विसली अडथळा किंवा आपला जो काही ज्याच्यावरती आपला लाईट इन्सिडेंट होणार. तर मित्रांनो, रिफ्लेक्शन ऑफ साऊंडमुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे इको आणि दुसरं म्हणजे रिव्हर्बरेशन. ओके, व्हॉट इज दिस रिव्हर्बरेशन? सो मित्रांनो, इको म्हणजे काय आपण आता याला वेगवेगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. सो इको म्हणजे मित्रांनो, जर रिफ्लेक्टेड साऊंड पुन्हा वेगळ्या आवाजासारखा ऐकू आला तर त्याला आपण इको म्हणतो मित्रांनो. बरोबर, एखाद्या हॉलमध्ये जर आपण ओरडलो आणि काही वेळाने आपल्याला परत तो आवाज ऐकायला आला तर त्याला आपण इको म्हणतो. आणि जर ओरिजिनल साऊंड आणि रिफ्लेक्टेड साऊंड यांच्यामधील जर डिफरन्स 0.1 सेकंदापेक्षा जास्त असेल, आय रिपीट मित्रांनो, की जर ओरिजिनल साऊंड किंवा त्याला इन्सिडेंट साऊंड म्हणू शकता तुम्ही आणि रिफ्लेक्टेड साऊंड यांच्यामधला जर टाइम गॅप हा 0.1 सेकंदापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण इको म्हणतो. ओके, हाच फरक आहे मित्रांनो इको आणि रिव्हर्बरेशन मध्ये. आणि जर हा टाइम गॅप 0.1 सेकंदापेक्षा लहान असेल तर त्याला आपण रिव्हर्बरेशन म्हणतो. रिव्हर्बरेशन म्हणजे आपल्या सोप्या मराठीत आपण म्हणतो त्याला आवाज घुमणे. ओके, बऱ्याच वेळा आपल्या मोकळ्या हॉलमध्ये वगैरे आपण म्हणतो ना माझा आवाज खूप घुमतोय, दॅट इज द रिव्हर्बरेशन. ओके, नाऊ नेक्स्ट थिंग इज दॅट की इको सहसा हा उघड्या जागेत किंवा ओपन हॉलमध्ये, डोंगरावरती, मोठ्या भिंतीजवळवरती ऐकू येतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, इको ऐकण्यासाठी मिनिमम डिस्टन्स हे 17.2 मीटर एवढं असावं लागतं. ओके, इको ऐकण्यासाठी किती डिस्टन्स लागतं? मिनिमम 17.2 मीटर एवढं डिस्टन्स आवश्यक आहे. आणि इकोचा उपयोग याचा ऍप्लिकेशन काय मित्रांनो, की समुद्राची खोली मोजण्यासाठी सुद्धा इकोचा यूज केला जातो. ओके, बऱ्याच ठिकाणी इको जसं चांगली गोष्ट आहे तशी वाईटही गोष्ट आहे. ओके, इट इज बोथ ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेज बेस्ड ऑन देअर ऍप्लिकेशन, आपण ते कसं वापरतो. ओके, त्यानंतर मित्रांनो आपण बघतो की रिव्हर्बरेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं, जर टाइम गॅप बिटवीन ओरिजिनल साऊंड अँड रिफ्लेक्टेड साऊंड इज लेस दॅन 0.1 सेकंद देन इट इज रिव्हर्बरेशन. जर टाइम गॅप 0.1 सेकंद पेक्षा लेस असेल तर त्याला आपण रिव्हर्बरेशन म्हणूया. सो रिव्हर्बरेशनला डिस्टन्सची काही कंडिशन नाही आहे, जशी इकोमध्ये 17 मीटर कमीत कमी डिस्टन्स असायला पाहिजे, असा काही क्रायटेरिया रिव्हर्बरेशनमध्ये नाही. रिव्हर्बरेशन जनरली क्लोज स्पेसमध्येच घडतं मित्रांनो. बंद रूम मध्येच रिव्हर्बरेशन घडत असतं मित्रांनो, ओपन स्पेसमध्ये रिव्हर्बरेशन होऊ शकत नाही. हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा फरक आहे. त्यानंतर रिव्हर्बरेशनचा यूज जनरली म्युझिक किंवा साऊंड आणखीन मेलोडियस बनवण्यासाठी जे रेकॉर्डिंग स्टुडिओज असतात त्याच्यामध्ये रिव्हर्बरेशनचा खूप जास्त यूज केला जातो. त्यानंतर मित्रांनो की रिव्हर्बरेशन टाइम. ओके, रिव्हर्बरेशन म्हणजे आपल्याला कळालं काय, त्याची डेफिनेशनही मी तुम्हाला इथे सांगतो. इट इज डिफाइंड ॲज पर्सिस्टन्स ऑफ साऊंड इवन आफ्टर द सोर्स हॅज स्टॉप टू इमिट द साऊंड. बरोबर की नाही? जर सोर्सने साऊंड इमिट करायचं थांबवलं तरी सुद्धा जर आपल्याला आवाज ऐकायला येत असेल तर त्याला आपण रिव्हर्बरेशन म्हणतो. इथे तुम्हाला एक बेसिक फरक सांगतो मित्रांनो मी रिव्हर्बरेशन आणि इको मधला. तसं तुम्हाला इको आणि रिव्हर्बरेशन काय असतं ते समजलंच असेल, पण तरीही मी एकदा एक एक्झाम्पलने आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, लेट्स से मी तुम्हाला आता म्हटलो हॅलो.
आणि काही सेकंदाने लेट से 0.1 सेकंदापेक्षा जास्त व्हॅल्यू घेऊ आपण. सपोज 0.6 सेकंदने मला परत माझा आवाज ऐकायला आला रिव्हर्स म्हणजे हॅलो. ओके, आता हे दोन वेगवेगळे आवाज ऐकायला आलेत मला आणि माझ्या ह्युमन ब्रेनने किंवा माझ्या ब्रेनने याला सेग्रिगेट केलं, सेपरेट केलं. मला हॅलो हॅलो असं दोन वेळा ऐकायला आलं. तर हा झाला मित्रांनो इको. ह्याला म्हणतो आपण इको. आता रिव्हर्बरेशन म्हणजे काय मित्रांनो, की रिव्हर्बरेशन म्हणजे रिव्हर्बरेशन आता रिव्हर्बरेशन म्हणजे काय, की मी हॅलो म्हटलोय. ओके, आणि ओरिजिनल साऊंड आणि रिफ्लेक्टेड साऊंडचं डिस्टन्स खूप कमी असतं, टाइम गॅप खूप कमी असतो, म्हणजे 0.1 सेकंदापेक्षाही कमी. तर जर 0.1 सेकंदापेक्षा कमी असेल तर लेटर्स एकमेकांना ओव्हरलॅप होतील मित्रांनो. म्हणजे असा काहीतरी मला आवाज ऐकायला येईल आणि यांच्यामधलं डिस्टन्स सपोज किती असेल, 0.1 सेकंदापेक्षा कमी म्हणजे 0.08 सेकंद आपण ॲज्युम करूया. जर एवढं डिस्टन्स असेल तर काय होईल मित्रांनो, की माझा ब्रेन जो आहे ते दोन वेगवेगळे हॅलो हॅलो असं त्याला सेग्रिगेट किंवा सेपरेट करता येणार नाही, ते मर्ज होतील आणि आपला आवाज घुमेल. ओके, आणि हे झालं रिव्हर्बरेशन. ओके, बघा हॅलो हॅलो सोबतच ऐकायला येते मला, ते वेगळे वेगळे शब्द आहेत असं मी डिटेक्ट नाही करू शकत. त्या गोष्टीला आपण म्हणतो रिव्हर्बरेशन. आय होप तुम्हाला आता हॅलो आणि सॉरी इको आणि रिव्हर्बरेशन मधला डिफरन्स चांगल्या प्रकारे समजला असेल. त्यानंतर मित्रांनो कॉन्सेप्ट आहे रिव्हर्बरेशन टाइम. ओके, आता जितक्या वेळा आवाज द टाइम रिक्वायर्ड फॉर द म्हणजे रिव्हर्बरेशन टाइम म्हणजे रिव्हर्बरेशन जितक्या वेळा घडते, जेवढ्या वेळा पर्सिस्टन्स ऑफ साऊंड आहे, टाइम आहे, ड्युरेशन आहे, त्याला आपण रिव्हर्बरेशन टाइम म्हणतो. जे डेफिनेशन बघायला गेलं ज्या बऱ्याचशा वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. आता ही जी डेफिनेशन आहे ती प्रोफेसर सबाइन यांनी दिलेली आहे, की टाइम रिक्वायर्ड बाय द साऊंड एनर्जी टू रिड्यूस इट्स इंटेन्सिटी टू 10⁻⁻6 टाइम्स टू ओरिजिनल इंटेन्सिटी. म्हणजे एखादा साऊंड जर प्रोड्यूस झाला, ओके, आणि त्याची इंटेन्सिटी लेट से काही असेल तर ती इंटेन्सिटी XYZ इंटेन्सिटी असेल, ती ओरिजिनल साऊंडच्या 10⁻⁻6 पट रिड्यूस व्हायला लागलेला वेळ म्हणजे रिव्हर्बरेशन. आणि सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणजे ड्युरेशन फॉर विच साऊंड परसिस्ट, जितका काळ साऊंड टिकतो. ओके, म्हणजे घुमण्याचा जो आवाज आहे जेवढा वेळ येतो त्याला आपण रिव्हर्बरेशन टाइम म्हणतो. आता यांचा डिफरन्स दिलेला आहे चार्टच्या फॉर्ममध्ये. जे काही मी तुम्हाला पॉईंट सांगितले तेच फक्त आपण चार्टच्या फॉर्ममध्ये इथे लिहिलेले आहे. जर एक्झाममध्ये तुम्हाला आलं की डिफरन्शिएट इको अँड रिव्हर्बरेशन, त्यावेळेस तुम्ही असे पॉईंटच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. फर्स्ट पॉईंट काय असेल, की टाइम गॅप बिटवीन ओरिजिनल साऊंड अँड रिफ्लेक्टेड साऊंड इज ग्रेटर दॅन 0.1 सेकंद फॉर इको अँड इट इज लेस दॅन 0.1 सेकंद फॉर रिव्हर्बरेशन. ओके, झाला हा एक पॉईंट. दुसरी गोष्ट, इको कॅन बी हर्ड इन ओपन ॲज वेल ॲज क्लोज स्पेस. दोन्ही ठिकाणी आपण इकोचा अनुभव घेऊ शकतो. बट रिव्हर्बरेशन जनरली किंवा युजली क्लोज स्पेसमध्येच होत असतं. इको ऐकण्यासाठी मिनिमम डिस्टन्स किती लागतं मित्रांनो, रिफ्लेक्टेडचं डिस्टन्स मिनिमम असतं 17 मीटर, 17.2 मीटर दॅट्स इट. पण अशी काही कंडिशन नाही रिव्हर्बरेशन रिव्हर्बरेशन खूप कमी डिस्टन्समध्ये सुद्धा ऐकायला येतं. याचे ॲप्लिकेशन जर सांगायचे म्हटलं तर डेप्थ ऑफ सी, ओशन यांची खोली मोजण्यासाठी आपण इको वापरतो. आणि रिव्हर्बरेशन हे जनरली साऊंड, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टुडिओजमध्ये साऊंड मेलोडियस करण्यासाठी रिव्हर्बरेशनचा वापर केला जातो. सो आय होप तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, त्याच्यामुळे घडणाऱ्या गोष्टी जसे की इको आणि रिव्हर्बरेशन आणि त्यांचा डिफरन्स हा क्लिअर झाला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो डिस्कस करणार आहोत आपला नेक्स्ट पॉईंट, दॅट इज ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो हा, जनरली एक्झाममध्ये विचारला जातं आणि याच्यावरती बेस्ट न्यूमेरिकल सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट सेशनमध्ये लिहायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.